नमस्कार मित्रांनो, मी विनोद गावडे आणि आपण पाहता शिवासुंदरा लाईव्ह. आज आपण पाहतोय गवळदेव. गवळदेव म्हणजे नेमकं काय याविषयी आम्ही सविस्तर पाहूया. गवळदेव म्हणजे महाराष्ट्रातील गावातील एक स्थानिक देव किंवा ग्रामदेवता आहे. हे नाव प्रामुख्याने गुराखी समाजाकडून येते. गवळी म्हणजे गुराखी किंवा मेंढपाळ आणि देव म्हणजे देव असे मिळून गवळदेव असे नाव प्रचलित झाले आहे. त्यामुळे गवळदेव म्हणजे गुराख्यांचा देव असाही अर्थ होऊ शकतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी भगवान शंकराचेच एक रूप मानले जाते, तर काही ठिकाणी श्रीकृष्णाचे एक रूप मानले जाते. चला तर गवळदेव बद्दल अधिक जाणून घेऊया. गवळदेव या नावाशी प्रमुख काही गोष्टी आहेत. म्हणजेच कोकणातील गवळदेव, परंपरा, वनभूजन. कोकण भागात गवळदेव ही एक पारंपरिक प्रथा आणि उत्सव आहे. त्याचे स्वरूप पाहता ही प्रथा प्रामुख्याने कृष्णाचा अवतार म्हणून साजरी केली जाते. त्याचे महत्त्व पाहता शेतकरी आपल्या गायी म्हैसी गुराढोरांचे रक्षण व्हावे, शेतीत चांगली वाढ व्हावी आणि धनधान्याची समृद्धी मिळावी म्हणून गवळदेवाची पूजा करतात. यालाच वनभोजन असेही म्हणतात. याची वेळ पाहता साधारणपणे लहान व मोठी दिवाळी यांच्या दरम्यानच्या दिवसात हा सण साजरा केला जातो. त्या काळात शेतकऱ्यांची शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे त्यांना आराम आणि एकत्र येऊन आनंद वाटण्यासाठी हा समारंभ आयोजित केला जातो. त्याची प्रथा पाहिली असता यावेळी गावातील किंवा एका वाडीतील सर्व शेतकरी एकत्र येऊन जंगल किंवा शेताजवळच्या ठिकाणी अन्न शिजवतात आणि एकत्र जेवण करतात. काही ठिकाणी वाघाची प्रतिमा बनवून त्याला वेशीबाहेर नेऊन सोडण्याची परंपरा आहे. गवळदेवाचे मंदिर महाराष्ट्रातील कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात गवळदेव नावाची काही मंदिरे आहेत, जे स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. उदाहरणार्थ श्री गवळदेव ईश्वती मंदिर, कोपवडे, सिंधुदुर्ग. गवळदेव मंदिर, निवतीवाडी, सिंधुदुर्ग. गवळदेव मंदिर, वृंदावन, रत्नागिरी अशा ठिकाणी आहेत. याबद्दल अजून कोणाला माहिती असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. त्यांचे महत्त्व पाहिले असता ही मंदिरे स्थानिक कुलदैवत किंवा संरक्षक देवांचे प्रतीक म्हणून पूजली जातात. गाविलगड नावाचा एक ऐतिहासिक किल्ला अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याजवळ आहे. याचा उल्लेख या परिणामांमध्ये येतो.
अनेक ठिकाणी गवळदेव हे भगवान शंकराचे गुराखी रूप म्हणून मानले जाते, कारण शंकर हे पशुपती म्हणजेच पशूंचे देव आहेत. ही कथा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने सांगितली जाते, पण मुख्य गाभा गुराखी संरक्षक हाच आहे. काही ठिकाणी लोककलानुसार गवळदेव हे एक मूळचे पराक्रमी गुराखी होते. त्याने आपल्या जनावरांचे आणि गावकऱ्यांचे मोठे संकट आले असताना, उदाहरणार्थ हिंस्र पशु किंवा चोरट्यापासून पराक्रमाने संरक्षण केले असेही मानले जाते. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे, महान शौर्यामुळे आणि भक्तीमुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले आणि ते त्या भागाचे ग्रामरक्षक बनले, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. या पूजेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक आणि साधे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दूध, दही, लोणी हे पदार्थ महत्त्वाचे मानले जातात, कारण ते गुराखी समाजाच्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. आणि शेतीत पिकलेले पहिले पीक, धान्य किंवा फळे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. मग मित्रांनो, कशी वाटली गवळदेवविषयी थोडक्यात माहिती? जर याहीपेक्षा तुम्हाला अजून काही माहिती असेल किंवा यात काही चुकीचे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्यामुळे सर्वांना त्याची अधिक माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.